नमस्कार, किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मूग डाळ तडका ही रेसिपी बघणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून यामध्ये मीठ आणि हळद टाकून आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। एका बाजूला डाळ शिजते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू। येथे मी तेल टाकून त्यामध्ये जिरे आणि कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच मी लसूण ठेचून ॲड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण परतून झाल्यानंतर मी यामध्ये एक कापलेला टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये मी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहेत। टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाला, तेल सुटलं की यामध्ये घरगुती वापरातील मसाले आणि त्यासोबतच थोडीशी हळद आणि मीठ ॲड करून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मीठ आणि हळद आपण डाळीमध्ये देखील ॲड केलेलं आहे, त्यामुळे इथे थोडं कमी प्रमाणात ॲड करा आणि व्यवस्थित मसाल्यांसोबत फ्राय करून घ्या। यानंतर डाळ देखील शिजलेली आहे आणि ही डाळ आपल्याला या फोडणीमध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। अशा प्रकारे डाळ तडका ही रेसिपी तयार आहे आणि सर्वात शेवटी मी येथे कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।